स्टार्ट. नमस्कार सगळ्यांना. तर बघा आज पुन्हा अजून एकदा मी आली आहे इथं यांच्या सलून मध्ये, कारण माझं हेअर कट करायचं आहे. तुम्हाला मी परवाच्या वेळेस सांगितलेलं, पण त्यावेळेस काय झालं माहितीये का, आम्हाला ना जायचं होतं दादरला. तिथं काय ती ढवाळा का वडाळा काय म्हणतात त्या गावाचं नाव, वडाळा. यांची मावशी राहते ना तिथं. लक्षातच येत नाही लवकर गावाचं नाव, किती वेळा ऐकलेलं आहे. तर तिथं आम्हाला जायचं होतं. माझी सासू, दीर, जाव, दाजीनी आम्ही सगळीजण आलोत ना. मग पाहुणे आहे सगळीकडे, मग सगळ्यांकडे सगळ्यांच्या गाठीमध्ये घेऊन यावं लागतं ना. तर तानाजी तनिषा पण होते, पिकूचं थोडंसं शूट करायचं होतं त्याच्यामुळे ती पण होते. तर म्हणलं लिकरू पण संघ, शूटला पण उशीर होईल, आम्हाला जाऊन यायला पण उशीर होईल. त्याच्यामुळे त्या दिवशी ह्या दीदीला बोलले की आता नको हेअर कट करायला, नाही का हेअर वॉश पण करायचं, कट पण करायचं, बराच वेळ जाईन. तर आम्ही तिथं जागेवरती पोहोचू म्हणलं. इथून जायला 1 घंटा लागतो बघा, पाऊण घंटा तर लागत असेल. त्याच्यामुळे त्या दिवशी काय केलं नाही. मग आज अजून एकदा मी आली आहे इथं कटिंग करण्यासाठी, म्हणजे हेअर कट करण्यासाठी. तर लेअर कट करायचा बोलते. मी म्हणत होते स्टेप कट, ही बोलते इयर कट छान दिसेल. लेअर कट हो जाता है भैया, थोड़ा समझ के ले लो है. समझा करो. हाँ तो चलो अभी फाइनली तो फाइनली अब हम कट करते हैं. मैंने वो कल वाला जो वीडियो था आज सुबह मैंने डाला, उसमें मैंने लिखा कि मैं हेयर कट करने आई हूँ, तो कौन सा कट करूँ. तो मैंने सोचा, वो मैंने जो थंबनेल टाइटल बना रही थी तभी सोचा कि कुछ लोग हैं ना जो जलते हैं, वो कहेंगे कि टक्कल करो, टकला करो, टकला कट करो. मैंने वही सोचा था कि कुछ लोग ऐसा ही कहेंगे, कुछ जो मुझसे प्यार करते हैं, जिनको मेरी वीडियो अच्छी लगती है, वो कहेंगे कि दीदी ऐसा कट करो, ताई वैसा कट करो. मुझे सब ताई बोलते हैं ना. तो मैंने ऐसा भी सोचा था. और फिर पहली ही कमेंट ऐसी आई, पहले ही टक्कल कट करो. टक्कल करो. तो मैंने जो टक्कल किया, आप ही सोचो, मैंने टक्कल किया, ऐसा समझो, अपने दिमाग में सोचो कि मैंने टक्कल किया है. तो हम कैसे दिखेंगे, वो आपको है ना करने के बाद ही मालूम पड़ेगा कैसे दिखेंगे. टक्कल करेंगे तो फिर ट्राई करो. ट्राई करने के बाद फिर बाल कब आएंगे. उसको 4 साल जाएगा. 4 साल जाएगा. तो फिर अपना जो लेयर कट है वही अच्छा है ना. हाँ ये कमेंट होना चाहिए था. हाँ, बरोबर. टक्कल क्या, किस लिए टक्कल करने का. जब तुम बाल कटाने जाते हो, अब मेरा सुनो, जब तुम बाल कटाने जाते हो सैलून पे, तो क्या टक्कल करके आते हो या अपने स्टाइल से अपने पसंद से कट करते हो, कैसा करते हो मुझे बताओ कमेंट में जरूर. है जरूर, बरोबर. ताना जी ने कैमरा पकड़ा है. तो अब मैं यहाँ आ गई हूँ. मैंने कभी हिंदी किसी की सुनी नहीं, कभी बोली नहीं, फिर भी आई हूँ. तो थोड़ा बहुत हिंदी कोशिश कर रही हूँ मैं. कोशिश कर रही हूँ. आणि मुंबई की हो गई हूँ अब. अभी मुंबई क्योंकि तुम्हारे जीजा ही बोल रहे हैं कि अब यही रहना है हमें. ताना जी के साथ मैं कुछ काम कर लूंगा इधर उधर. हाँ. अब यही रहेंगे. हाँ यहीं पे रहेंगे हाँ, अभी ठीक है. ताना जी को बोला नहीं क्या उधर एक रूम देखो हाँ. हमारे बाजू में, मिला तो, नहीं तो इधर उधर किधर भी देखो, मिल जाएगा. हाँ, हाँ रह लेंगे. रह लेंगे बरोबर. हाँ. तो अभी यहाँ पे ना प्रैक्टिस चालू है हाँ, हिंदी प्रैक्टिस सीखने का. हिंदी से नाही मैं कधी घरी तर मी बोलते का हिंदी, किंवा कुठं नसतोच टाइम ना. आपली सगळी मराठी आहेत, आपल्या गावाकडचे सगळे हो जे पाहुणा आहे ती मराठी, तू मराठी, सगळी मराठीत बोलते. त्याच्यामुळे हिंदी फक्त या दीदी पशी आलं ना की मनानीच हिंदी येते तोंडात. ती हिंदी मध्ये आल्यापासून विचारते मला ऐसा वैसा, त्याच्यामुळे मनानीच येते हिंदी. कुठे गेली दीदी. दीदी काय हा? दीदी ये काय या इथे. ना, बघ ना काय करायचं. हाँ तो लेयर आज कट. आज ना मैं घर से ही हेयर वॉश करके आई हूँ. तनिषा बोली ताई घर पे हेयर वॉश करते हैं, वहाँ जाके क्यों टाइम लगाने का, है ना तनिषा. बोलो ना कुछ, तुम तो मोबाइल में ही घुसी रहती हो, कुछ बोलती नहीं. ये तो मोबाइल में ही गुम हो गए. कैसा लग रहा है हेयर. इसका भी करना है हेयर कट. नहीं, कहाँ? अभी नहीं बाद में. घर बोल रही थी, घर पे बोल रही थी. इसका ना घर पे शादी आई है अभी. हाँ. तो कुछ ही दिनों की बात है. हाँ. तो ये बोल रही है कि अभी थोड़े शादी दिन. अटेंड करने के बाद हेयर कट होगा क्या. नहीं नहीं शादी के पहले. अटेंड के बाद हेयर हाँ. कट होता है इसका मुझे पहले. लगा कि नहीं कुछ अलग चाहिए. तो ये बोल रही है कि कोई 10-15 दिन जाने के बाद फिर अच्छे से इनको वेडिंग में चाहिए, अच्छा लुक चाहिए. अच्छा look चाहिए. नया लुक चाहिए. नया लुक चाहिए. ओके
लोग नया लुक क्रिएट करके देंगे फिर हाँ न्यू लुक में आएंगे न्यू लुक में ये कंगी भैया वीडियो लेना है एक भी ऐसे ही नॉर्मली हाँ नॉर्मली थोडा वीडियो ले लो तो फिर हाँ ट्रांजिशन वाला ले लेना तर बघा आता आहे ना लेअर कट फायनल झालंय ताईचं अरे अजून आताशी सोडले केस. हा नाही नाही ही आता शिक सोडलेत ही असे आहेत हेअर आणि कट झाल्याच्या नंतर बघू आपण काय लुक येतो ताईला. पिक्कू बघा इथे आहे ना सलूनवाले सेटच आहे ना डोक्यातून काढलं आणि स्वतःच्या डोक्यात घातलं आणि त्याचंच हेअर कट करायला निघाली ती ब्लोअर मारते काय करते स्वतःच करते. जमते का हा झालं पिक्कू किती छान वाव मस्त केलं मामाला कर दीदी नाही नाही आता जरा हेअरस्टाईल केले ना काहीतरी तर एकदम मस्त वाटणार. आता फाइनल रिजल्ट थोड्या वेळाने येतील थोड्या वेळाने येतो अभी ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है पिक्चर अभी बाकी है वाकडा तिकडा वाकडा तिकडे वाकड़ा दिख रहा है वो क्या क्या लगा हाँ वही बाकी है अभी स्टार्ट. अब देखो दीदी तुमने मेरे बाल कटवाए हैं ना मैंने कहा था बहुत छोटे मत करो तुमने छोटे किए हैं अच्छे लग रहे हैं. तुम्हारे हिसाब से किए हैं लेकिन अब लोग क्या कहेंगे मालूम है तुम्हें वो मैंने मेरी पसंद से मेरे वो बैठे हैं ना पीछे वो मेरे हस्बैंड है और हमारे पतिदेव. दोनों की पसंद से मैंने कटवाए हैं तो अब लोग बोलेंगे नहीं क्या बुढ़ापे में नखरे सूझ रहे हैं जमाई राजा आ गए हैं उनका तो विचार करो मराठीतच सांगा आपलं. उनका तो विचार करो नाही दीदीला समजलं पाहिजे ना समजतं इकडं. हा? मराठीत समजलं ना? समजतं. मराठी बरं, पण आता comment येणार. हा, जावाई बापू आले तर आता म्हातारपणाला नखरं करायला लागली असं तसं म्हणून लोक बोलणार कमेंट येणार नक्कीच येणार बोलू दे का? पण अशी नाहीत म्हणणार आता काय इतकी पण म्हातारी नाही ना झाली ताई आताशी कुठं 34 वर्ष पूर्ण झाले तर मग 34 वर्षाचे काय काय लग्न करतात ना दीदी हा 20 वर्षात पण करतात हा 20 वर्षात पण 20 वर्षाच्या पुढं मग माझं लग्न लवकर करून दिलं आई बापांनी सातवीतनं माझं लग्न झालंय हा. 7th में थे तभी शादी हुई है. मग मी हिंदीतून सांगत होती मला मराठीतून सांग मग तू काय हिंदीतून सांगते तुला मी सांगते की मराठीतून बरं सॉरी. आणि मग लेकरं लवकर झाली जावाई बापू लवकर आलो मग त्याला मी काय करणार हा हा काय करणार? मग माझं जावाई बापू आलं मग मी माझं जीवन जगायचं सोडून द्यायचं का नाही जावाई बापू आलेत मग आता नाही का माझा हात आतमध्ये येतं हाताची स्टाईल करून दाखवते पण जावाई बापू आलेत मग आता नाही का एकदम साडी घाला पदर घ्या असं राहावा तसं राहावा राहावाचं राहावा फिरायला गेले तरी लोक म्हणतात काय फिरायला गेली जावाई बापू आलेत मग सगळं जीवन जगायचं सोडून द्यायचं का आपला एन्जॉय करायचं सोडून द्यायचं का नाही कोणतं काय? दीदी, करायचं. कहो आप आपका क्या राय है. नाही ना इंसान अपने लिए जीता दूसरों के लिए नहीं जीता है हा मग हा. जावई आलं म्हणून काय मग आपण पहिला जमाना गेला आता हा पहिल्या सासा जावयाच्या पुढे जात पण नव्हत्या हा बरोबर पदर घेतल्याशिवाय जात नव्हत्या किंवा जातच नव्हत्या समोर बोलत पण नव्हत्या पण आता तो जमाना नाही है बरोबर ना? आता जमाना बदललाय पूर्ण एकदम स्मार्ट जमाना आहे आताचा. स्मार्ट आहे तरी पण आपण इतकं स्मार्ट नाही आपल्या हिशोबानेच आपण राहतोय हाय का नाही हो. हाय आवड आहे झालं आता एवढं वर्ष कापली त्याच्या पुढच्या वर्षी कापली तर झालं इथून पुढं कशाला आता चाललं असं ढाळत्या वयाला कशाला परत तोंड कापते राहते असं नाही का बरोबर आहे ना हा. मग कुणी काय काय ते- का म्हणा ना मी माझ्या हिशोबाने जिंदगी जगते कारण माझ्या नवऱ्याला आवडते हा त्याच्यामुळे कापो कोणाचा दीदी विचार करायची आप गरज कापो स्वीटी, ये आप काटो दीदी. आप कापो ये स्वीटीला फोन केलेला मी माझ्या मुलीला हा
ती म्हणाली ताई मम्मी छान असा कट कर म्हणली. आता कारण मागच्या स्वीटीने मी बरोबर केलेला ना, 2 वर्ष झालं ना. हा. म्हणजे गेल्या वर्षी पण केलता, डिसेंबर मध्येच केलता ह्याच महिन्यात. हा. त्याच्या गेल्या वर्षी पण पूजाने मी स्वीटीने आम्ही संघच केलता. गेल्या वर्षी पण पूजाने मी स्वीटीने आम्ही संघच केलता. आता स्वीटी तिच्या नवऱ्याच्या घरी, हा, पूजा हा. बारामतीला गेल्यावर केला असता, पण पूजाचा आधीच केलेला आहे ना. हा, हा. त्याच्यामुळे म्हणलं आले इथं तू पण म्हणला ताई माझा मित्रच आहे हा. हा इथं. हा, आपला खास मित्र हा आहे. त्याच्यामुळं म्हणलं मग आहे बघा इथं दिव्यामध्ये. हा. इथला ऍड्रेस काय मला पूर्ण माहिती नाही, तानाजी सांगेन तुम्हाला. तुम्ही कोणी असाल तर नक्कीच या इथं. नाव सांग तानाजी काय यांच्या शॉपचं नाव? सलूनचं नाव तर हे बघा, सलूनचे जे मालक आहेत त्यांच्याशी भेट करून देतो तुम्हाला. तर 1 मिनट खड़े रहेगा, हिंदी या मराठी में बोले. हिंदी में बात। हाँ, तो अभी है ना आपको आपका सलून का नाम और एड्रेस. हमारे सलून का नाम है शिवनरी मेंस एंड वुमेन्स पार्लर और दीवा ईस्ट में है, 8 नंबर प्लेटफॉर्म नियर बाय नारायण भगत नगर, बिल्डिंग सिद्धिविनायक अपार्टमेंट है. सिद्धिविनायक आइए और यहाँ विजिट कीजिए. प्लीज विजिट करून बघा. आणि ऑफर है, फर्स्ट विजिट पे आप लोगों को ऑफर भी रहेगा. ये वीडियो दिखा के जो भी ये आएगा, वीडियो दिखा के जो भी आया उनको ऑफर भी रहेगा. हाँ, और कांटेक्ट नंबर कॉन्टैक्ट नंबर 7304760526. ओके. थैंक यू. वेलकम. आप भी बोलो थैंक यू. थैंक यू. अब देखते हैं सब बाल पूरा होने के बाद कैसा लगता है. हां, तर चला फायनल रिझल्ट बघू आता झाल्यानंतर. 2 जुटा आम्ही असं जायचं शाळेत जाताना घालायचो. 2 जुटा. आय अशी कचून येणे घालायची, तर असं बांधायची, विणे घालायची, त्याला रिबीन लावायची, अशी ओढून घ्यायची, तिथं फुल बांधायची असं. हां हां, काळी रिबीन. हां, त्याच्यावरती लाल रिबीन. लाल रिबीन. माझं पांडूचं सोमाचं आमचं लहानपणीचं फोटोच भेटत नाहीत, कुठे गेले काय माहिती. हां. लय भारी फोटो काढलेला आमची. तसली फ्रॉक इथवर नाही का, इथवर अशी ती फ्रॉक पिवळ्या कलरची. हां हां. लय भारी फोटो आहेत, पण ती फोटोच भेटत नाही. पण लहानपणा यार ती मजा वेगळीच होती है ना. अजय देवगण स्टाईल. नाही आता नाही, आता हे बरोबर आहे. अजय देवगण. आता आले. काय माहिती ना, असं अजय देवगणची स्टाईल एक स्टाईलला एका साईडला. राजांची होती की तरी अशीच. हे अशीच केस होते, खेतूनच होते अशी. आता का अगोदर आता नाही, अगोदर अशीच होती अजय देवगण सारखी. अजय देवगन सर के. हाँ, क्लिप क्लैंप लगाने का है जो लगा देते हैं एक बार. साइलेंट. अब बनाना क्लिप ऐसे लगाओ ना, बहुत प्यारा लगेगा. टेढ़ा सा रहता है. पिकू. हाँ, या तो ओपन रखोगे तो ज्यादा बेटर है. ओपन भी अच्छा लग रहा है ना. टाटा. बाय. फायनली आपला हेअर कट झालेला आहे बघा. आणि मी आता केस अशी बांधून ठेवलेत, मगाशी तुम्हाला तर दाखवलं. आणि हे अशी केले त्यांनी. मला ना अशी नाही का, काय म्हणलं ते, हेयर स्पा हो गया. हेयर स्पा. हेयर स्पा स्मूथ शाइनिंग ऐसे हाँ, कुछ हेयर नहीं स्पा किया. स्मूथनिंग, हाँ, ऐसे कुछ नहीं किया, बस खाली लेयर कट किया. नॉर्मल हेयर स्टाइल किया. नॉर्मल हेयर स्टाइल किया. दोन्ही के- आवाजच निघत. कंटाळा बसून बसून. अभी भूख लग रही है ना. भूक लागली. कधी आलेलो, बराच उशीर झाला ना, त्याच्यामुळे आता 3 तास झाले आपल्याला. पिकू आणि तनिषा गेली घरी. पिकू दमच काढा नाही, तर इकडे तिकडे लागली पळायला, घरी जायचं म्हणायला. मग तनिषा गेली तिला घरी घेऊन. आमचं आता झालेलं आहे, आम्ही पेमेंट करतो आणि जातो आता घरी. हा, चला. तर चला आता बॅक हेअर तर दाखवा. बघूया फायनल काय. फाइनल रिजल्ट. अशी लेअर कट. शायनिंग स्मूथ पाहिजे होतं ना थोडस, त्याच्यामुळे थोडस हेयर पण ड्राय त्याला क्रीम वगैरे. हा, ड्राय नव्हतं पाहिजे, ड्राय नाही तर. त्याच्यामुळे थोडस वाटते. आणि ह्याच्यामध्ये कल्स पण तिला करून घेतले तुम्ही.
हम्म. छान वाटतंय असं. दाजीला आवडलं का पहिला विचारू द्या मला. मस्त आहे मस्त आहे है हम्म. छान वाटतं ना. चल के लिए क्या फिर चलो जाके आजा फिर कॉल कर अभी चलते हैं. ओपन हेअरच चांगले वाटते ते. हाँ ओपन हेयर रखने का है इसको. हम्म. ओपन हेयर रखोगे ना फ्रंट का ऐसा डाल के ऐसा सामने से तो लुक अच्छा दिखेगा. हा स्टँड अप. सवय नाही ना सवय नाही ना आपल्याला अशी म्हणजे मोकळी सोडायची पण कशी असा क्लचर लावून थोडासा तशी क्लिप लावलं की ना त्याचा लुक जातो पूर्ण. डायरेक्ट इकट्ठा होऊन जातो ना. ते पूर्ण आहे ना एक हाँ हे होऊन जातं. भारी वाटते ना भारी ना भारी ना भारी तुला आवडते तर तुला ते बस नाही चांगलं दिसतंय. ऑइलिंग पण वाढलं ना केसांचा. पहिला फ्लॅट लुक होता ना हेअरचा, आता त्याचा ऑइलिंग पण वाढला. ओके पेमेंट कितना हुआ? ये कितना हुआ? 700. 7 इतना इतना क्यों? लेअर कट का कितना. कल्स का कर्ल्स का 200. कर्ल्स करायचे 200 रुपये घेतले म्हणजे असं. ऐसे लेती हूँ 500-600 लेकिन अभी उनको उसके साथ चाहिए था इसलिए उनको कम करके डिस्काउंट में दिया है. ओके. इकडे रेट असेल पण यावर रेट आमच्याकडे रेट फरक असतो. मुंबईमध्ये जरा हां माणसं नाही, कशी कर्ज घरी गेल्यावर ती केस माणसं धुवून कशी- काढून टाकणार आहे. माणसं कशी नाही माणसं किती का बसावं. ओपन हेअर मस्त वाटतात पण आता आहे ना हे बघ हा हे असे आहेत ना ओपन काय मुंबईमध्ये आहे तर वाटतं राहते ना असं व्यवस्थित मस्त पैकी. खुले हेअर आहेत ना चांगले वाटतात असे. पण ते क्लिप लावले ना कि मग लुकच पूर्ण खुला हेयर रहेगा ना ओपन हेयर में अच्छा लुक ओपन आता हेयर दिखता है ना ऐसे हेयर कट नहीं है. हेयर दिखता है. हेयर कट कराने के बाद और ब्लू ड्रायर वगैरह करने के बाद ओपन हेयर रखने का ही उससे लुक और अच्छा आता है. है ना. हाँ तो चलो फाइनली कितने 700 हाँ चटका देने वाली पार्टी चालू की. हाँ तो इधर अभी तक वो हाँ वो ड्रिल का गरम हो गया उठा के फेंक दिया हम लोग. नाही मला और मैंने क्या किया? त्याच्यामुळं उसके फोन पे स्टेपलर मार दिया उसका डिस्प्ले उड़ गया. कृष्णा करण कारण हो गया. चुप्पी. वैसे भी उसका डिस्प्ले उड़ा ही था लेकिन मैंने मार दिया और वो भी दिखना बंद हो गया. तो अभी उसको चले- बोला, इधर दे दे ये बना देगा. फोटो काढू. इकडे करा त्या इकडे तिकडे करणार क्या खाना है? दीदी किसी दिन मेरे को हे बाबा सिर्फ जैकेट पहन दो. फोटो निकाल. एक फोटो क्लिक कर लेंगे मस्त. हाँ